दत्त जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. तर तुम्हाला बरेच व्हिडिओ असे मिळतील की ज्यामध्ये दत्तांचे मंत्र, भरपूर सारी माहिती तुम्हाला व्हिडिओमार्फत लोक सांगतील. परंतु आज मी तुम्हाला जास्त काही नाही, फक्त दत्तमाला मंत्राचं महत्त्व सांगणार आहे आणि त्याचे फायदे सांगणार आहे. दत्तमाला मंत्र हा मंत्र दत्त संप्रदायात अत्यंत महत्त्वाचा आणि लगेच गुरुकृपेचा अनुभव मिळवून देणारा म्हणून ओळखला जातो. श्री दत्तात्रेयोपनिषद ह्या उपनिषदात हा मंत्र आढळतो. जे व्यक्ती दत्त संप्रदायातील किंवा नाथ संप्रदायातील असतील त्यांना हा मंत्र वाचल्यावर लगेच महत्त्व त्याचं कळून येईल. याचे कारण असे की या मंत्रात अनेक अन्य बीज मंत्रांचा समावेश केलेला आहे. त्यामुळेच की काय, हा मंत्र जरी म्हटलं तरी त्याला एक सिद्ध स्तोत्राचे स्वरूप आहे. श्री दत्तात्रेयोपनिषदातील दत्तमाला मंत्र हा जवळपास सर्व दत्त भक्तांना अतिशय प्रिय व सुपरिचित आहे. काही गूढ बीजमंत्र व शब्द यांची अतिशय उत्तम सांगड घालून हा मंत्र बनविलेला असून तो अगदी स्तोत्रासारखा दिसत असला तरी एक संबंध मंत्र आहे. म्हणजे यातील ओम नमो भगवते दत्तात्रेयाय पासून सुरुवात करून ते ओम नमो महासिद्धाय स्वाहा हा एक पूर्ण मंत्र आहे. संपूर्ण दत्तमाला मंत्राची आवर्तने करून दत्त पादुकांवर अभिषेक करण्याची परंपरा दत्त संप्रदायात आहे. श्री दत्तात्रेय हे दैवत वरवर पाहता वैराग्यदर्शक, निसंग व अलिप्त असले तरी सामान्य संसारी जणांना व्यावहारिक अडीअडचणी, विवंचना, अनारोग्य, तणाव व नकारात्मकता यांचे परिणाम कमी करण्यासाठी श्री दत्तमाला मंत्राच्या रूपात मदत करते. ज्याप्रमाणे नवनाथांच्या शाबरी कवित्वात बीजमंत्राचा वापर आहे तसाच वापर येथेही आढळतो. श्री गुरु दत्तात्रेय हे दैवत स्मर्तुगामी म्हणजेच केवळ स्मरणाने प्रकट होणारे म्हणून प्रसिद्ध आहे. या मंत्राची यथायोग्य संकल्प करून आवर्तने केल्यास दत्तगुरु आशीर्वाद रूपात प्रकट होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात. अनेकांना ही शंका असते की दत्त महाराज हे वैराग्याचे प्रतीक आहेत, तेव्हा ते आपल्यासारख्या लोकांच्या सांसारिक इच्छा पूर्ण करतील का? काही सद्भक्तांना असे सांसारिक संकल्प करण्यातही शरमही वाटते. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की गुरु म्हणजे आपली आई असते. आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे गुरु माऊलीलाच ठाऊक. आईकडून काही मागण्यात शरम वाटू नये. तसेच दत्त गुरुदैवत वैराग्य निदर्शक जरी असले तरी आपल्या भक्तांच्या इच्छा ते नक्कीच पूर्ण करतात. याची अनेक उदाहरणे श्री गुरुचरित्र या ग्रंथात सापडतील. अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की प्रत्येकालाच एकसारखे फळ मिळेल असेही नाही. ज्याच्या त्याच्या पूर्वकर्मानुसार ही उपासना फलीभूत होईल. म्हणून संकल्प सोडताना त्याला काळाचे बंधन घालू नये. जसा भाव तसा देव आणि जशी उपासना तसे फळ. काही लोकांचा पुण्याचा घडा लवकर भरेल तर काहींचा उशिरा आणि त्यानुसारच फळ. त्यामुळे आपल्याला हवे तेव्हा फळ न मिळाल्यास खट्टू होऊ नये. उपासना चालूच ठेवावी. आपल्यासाठी जे उत्तम आहे तेच सद्गुरू करतील यात तसूभरही शंका येऊ देऊ नये. सांसारिक व्यक्तीच्या अनेक समस्यांचे निवारण करण्याचे सामर्थ्य या मंत्रात आहे. शत्रूचे दमन, अन्य वाईट शक्तींपासून बचाव, अनारोग्य, दारिद्र्य इत्यादी समस्या निवारण करण्याचे सामर्थ्य या मंत्रात आहे. भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांवरती या मंत्राचे खूप चांगले परिणाम मिळतात. हे वेगळं सांगायला नको. श्री दत्तमाला मंत्र हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. सर्व सिद्धी, यश, कीर्ती, आयु व आरोग्य या सर्वात यश मिळण्यासाठी हा मंत्र जपला जातो. हा मंत्र सिद्धीसाठी सुरुवातीस व अखेरीस 108 वेळा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा जप करावा व मध्ये खालील श्री दत्तमाला मंत्र 12,000 वेळा जपावा, म्हणजे मंत्र सिद्ध होतो. या मंत्राच्या हवनाने दत्त यागही करतात. तो मी तुम्हाला पुढे दत्तमाला मंत्र सांगणारच आहे. परंतु मंत्र जपाची पद्धत पुढील प्रमाणे. श्री दत्तमाला मंत्र हा सर्वप्रथम एखाद्या शुभवारी किंवा गुरुवारी स्नानोपरांत सुचिरभूतपणे पूर्वाभिमुख बसून सलग 108 वेळेस पाठ करून सिद्ध करावा लागतो. तो सिद्ध करण्यासाठी 108 वेळेस तो मी जे मागे सांगितलं ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा 108 वेळा जप करायचा आहे. हा अवधी तुमच्या वाचनाच्या वेगानुसार किमान तासभर ते कमाल 2-1 तास असू शकतो. लक्षात असू द्या की हे संपूर्ण स्तोत्र म्हणजेच एक मंत्र असून याची 108 वेळा आवर्तने करावयाची आहेत. म्हणजेच 108 वेळा हा मंत्र वाचायचा आहे. हे वाचन सुरू असताना मध्येच उठणे, बोलणे, खाणाखुणा करणे, फोन वगैरे घेणे गोष्टी टाळाव्यात
वाचन एक सलग करावे. मध्येच थांबून पाणी वगैरे पिऊ शकता. बसण्या अगोदरच आंघोळीपूर्वी लघुशंका वगैरे गोष्टी आटोपून बसाव्यात. असे 108 पाठ पूर्ण झाल्यावर स्तोत्र सिद्ध होईल. त्यानंतर मग दररोज किमान 1 ते कमाल 21 असे कितीही पाठ वाचायला हरकत नाही. आपल्या समोरील समस्या जर अतिशय अवघड असतील तर रोज किमान 21 पाठ वाचावेत. श्री दत्तमाला मंत्र ह्या प्रामुख्याने आर्थिक समस्या, विरोध, अनारोग्य यांच्या निवारणासाठी अत्यंत प्रभावी असा उपचार आहे. समस्या निवारण्यासाठी व्यावहारिक प्रयत्नही आवश्यक आहेतच, पण त्या जोडीने हा दैवी उपाय अवश्य करून पाहावा. तर हाच आहे तो दत्तमाला मंत्र. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता किंवा तुम्ही गुगलवरून एखादी PDF डाउनलोड करू शकता दत्तमाले मंत्रीची, किंवा कुठे एखाद्या स्टोअरवर जाऊन स्वामी समर्थांच्या तिथे पण तुम्ही छोटंसं पुस्तक पण भेटू शकतं, तिथे तुम्ही घेऊ शकता. तर श्री दत्तमाला मंत्र सिद्ध झाल्यानंतर काही बंधने आयुष्यभर कटाक्षाने पाळावीच लागतात. ती अशी की वर्षभरातील प्रत्येक गुरुवार, प्रत्येक पौर्णिमा, मग वार कोणताही असो, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, चैत्र व अश्विन नवरात्रातील प्रत्येकी 9 दिवस कोणत्याही स्वरूपात मांसाहार, मद्यपान करणे सदैव वर्ज्य करावेच लागते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा गोरगरिबांना, प्राणीपक्ष्यांना तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार अन्नदान करावे. वर्षातून कोणत्याही एका दिवशी तुमचा किंवा घरातील एखाद्याचा वाढदिवस, त्या दिवशी गरिबांना वस्त्रदान करावे. एकंदरीत सत्पात्री दान करत राहावीत. शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी दत्त दर्शन किंवा कोणत्याही गुरूंचे दर्शन घेणे आवश्यक आहे. रामकृष्ण हरी.